सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या इतिहासात एक खूप मोठा सुवर्ण दिन आहे. ही भारतातली पहिलं कौशल्य विकासाचं विद्यापीठ आहे सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी. ह्याची इनॅक्टमेंट 2017मध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अंतर्गत झाली आणि हे कॅम्पस कार्यरत झालं. ह्या कॅम्पस आम्ही जेव्हा सुरू केला तेव्हा आम्ही अनेक इंडस्ट्रीजशी विशेषतः भेटून त्यांच्या नेमक्या काय रिक्वायरमेंट आहेत स्किल्ड मॅनपॉवरच्या त्या आत्मसात करून इथे कोर्सेस चालू केले. आज या विद्यापीठात इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर इंजिनिअरिंग तसंच सायबर सिक्युरिटी या महत्त्वाच्या विषयात देखील BTechचे प्रोग्रॅम्स 4 वर्षाचे आपण चालू केलेले आहेत. तसंच डेटा सायन्स हा अपकमिंग जो फील्ड आहे त्याला खूप महत्त्व एवढ्या काळात आलेलं आहे. त्याच्यामध्ये देखील आपण BSc तसेच MScचे कोर्सेस चालू केलेले आहेत. मॅनेजमेंटच्या फील्डमध्ये आपण रिटेल अँड ई-कॉमर्स मॅनेजमेंट किंवा लॉजिस्टिक्स अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट, पोर्ट्स अँड टर्मिनल्स मॅनेजमेंट, नंतर फिनटेक जे फायनान्स आणि टेक्नॉलॉजीला कंबाईन करतं, तसंच डिजिटल मीडिया अँड मार्केटिंग अशा विविध क्षेत्रामध्ये आपण मॅनेजमेंट साईडला देखील कोर्सेस चालू केले. त्याचबरोबर आपल्याकडे ब्युटी अँड वेलनेस सारखा युनिक प्रोग्राम आहे ज्याच्यात विद्यार्थी डिग्री BSc इन ब्युटी वेलनेस अशी घेऊ शकतात. त्याचबरोबर BSc आणि MSc न्यूट्रिशन अँड डायटेटिक्सचे कोर्स आपण चालवतो. तसेच भारताला लागणारे आर्किटेक्ट्स देखील आपण इथे तयार करत आहोत. आपल्याकडे 5 वर्षाचा BArchचा प्रोग्राम देखील आपण इथे चालवत आहोत. गेल्या 5-6 वर्षात हे विद्यापीठ कार्यरत झाल्यापासून आज कितीतरी विद्यार्थी हजारोच्या नंबरमध्ये या विद्यापीठात विविध प्रकारचे कौशल्य विकासाचे कोर्सेस इंजिनिअरिंग, मॅनेजमेंट, आर्किटेक्चर, डेटा सायन्स, ब्युटी वेलनेस, फायनान्स ह्याच्यामध्ये घेत आहेत. आजचा दिवस हा खरोखरीच आमच्या सर्वांसाठी विशेषतः आमच्या टीचर्ससाठी माझ्यासाठी देखील वैयक्तिक एक अतिशय महत्त्वाचा आणि सुवर्ण हस्ताक्षरात लिहिलेला असा दिवस आहे. याचं कारण असं की जो एक छोटासा एक्सपेरिमेंट आम्ही चालू केला होता स्किल बेस्ड एज्युकेशनमध्ये त्याचे आज आम्ही छोट्या प्रमाणात का असेना सक्सेस पाहत आहोत, यश पाहत आहोत. या यशाची गुरुकिल्ली म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या प्लेसमेंट्स. मला सांगायला अतिशय आनंद होतो की आमच्या डेटा सायन्सच्या विद्यार्थिनींनी 32 लाखाचं 32 lakhsचं पॅकेज घेऊन एका अमेरिकेमधल्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये तिला जॉब मिळालेला आहे. एवढ्यातच काही महिन्यांपूर्वी तिने तिची आई कोविडच्या आजाराला गमावली. असं असताना देखील जिद्दीने त्या मुलीने खूप मोठं यश प्राप्त केलं आणि तिने डेटा सायन्सचा कोर्स कंप्लीट करून सिम्बायोसिस स्किल आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधून 32 लाखाच्या तिला ऑफर मिळाली आणि आता एवढ्यातच ती अमेरिकेला जाणार आहे. तसंच आमची एक दुसरी विद्यार्थी आहे CSIT सायबर सिक्युरिटीची, जिला 24 लाखाचं पॅकेज एका पालो अल्टो नेटवर्क्स नावाच्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी मिळालेली आहे. अंडर ग्रॅज्युएट लेवलला एवढ्या मोठ्या प्रकारचे पॅकेजेस देत आहेत इंडस्ट्रीज. ह्याचा एकमेव सोल्युशन किंवा अर्थ असा निघतो की स्किल युनिव्हर्सिटीतनं बाहेर पडणारे विद्यार्थी हे पारंपरिक विद्यार्थ्यांपेक्षा कितीतरी इंडस्ट्रीला युजफुल आणि महत्त्वपूर्ण वाटतात. हे त्याचं मला वाटतं कारण आहे, प्रामुख्याचं कारण आहे. दुसरं कारण असं आहे की कौशल्य विकासाच्या विद्यापीठात किंवा सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटीमध्ये नेमकं इंडस्ट्रीला लागणारी कौशल्य, स्किल्स आणि कॉम्पिटन्सीज कुठली आहेत त्याच्यावर आम्ही प्रशिक्षण देत असतो. आणि आज त्याचमुळे का होईना असं म्हणायला हरकत नाही की अंडर ग्रॅज्युएट लेवलच्या मुलांना MBA किंवा पोस्ट ग्रॅज्युएट लेवलपेक्षा सुद्धा डबल पगाराच्या, तिबल पगाराच्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत. ही आपल्या देशासाठी आणि सगळ्या स्किल युनिव्हर्सिटीजसाठी एक खूप महत्त्वाची बाब आहे. आपल्या माननीय पंतप्रधान मोदीजींनी ही जी स्किल डेव्हलपमेंटची आणि स्किल युनिव्हर्सिटीजचा एक मार्ग आपल्या देशाला दिलेला आहे त्या मार्गावर पहिलं पाऊल सिम्बायोसिसने टाकलं आणि आपण 2 कौशल्य विकासाची विद्यापीठं तयार केली. एक पुण्यामध्ये सिम्बायोसिस स्किल अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी, तसेच मध्य प्रदेशमध्ये इंदोर गावात
सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाइड सायन्सेस या नावाने आज 5-6 वर्षानंतर जी मुलं आपल्या दोन्ही विद्यापीठातनं पास होत आहेत ते सांगायला अतिशय आनंद वाटतो की हा सुवर्णाचा क्षण जो आमच्या नशिबाला आलेला आहे तो केवळ आमच्या विद्यार्थ्यांमुळे आलेला आहे. आमच्या इथले जे टीचर्स आहेत, जे आमचं एक युनिक मॉडेल आहे की ज्याच्यामध्ये आम्ही कौशल्य देतो, नॉलेज देखील देतो, एक भक्कम पाया देखील मुलांसाठी करतो आणि त्याचबरोबर आम्ही दरवर्षाला मुलांना इंटर्नशिप कंपल्सरी केलेले आहेत. या दरवर्षीच्या इंटर्नशिपमुळे विद्यार्थ्यांना आपल्याला तयार करता येतं पुढच्या भविष्यातल्या नोकऱ्यांसाठी आणि बऱ्याचशा इंटर्नशिप्स या प्लेसमेंटमध्ये कन्वर्ट होतात. जेव्हा मुलं इंटर्नशिपला दरवर्षी जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की इंडस्ट्रीला नेमके काय स्किल्स पाहिजे आहेत. त्यांच्या प्रोग्रॅममध्ये ते स्किल्स आत्मसात करतात आणि पासआउट व्हायच्या अगोदरच आजच्यासारखंच मुलं मोठ्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध करतात. तर मला असं वाटतं की हे कौशल्य विकास विद्यापीठांचं एक मोठं सक्सेस आज आपण म्हणू शकतो, यश आज त्यांना आलेलं आहे. आणि मी मुद्दाम सांगू इच्छिते की भारतामध्ये हा जो स्किल बेस्ड एज्युकेशनचा एक्सपेरिमेंट सिम्बायोसिसने चालू केला पुण्यात आणि इंदोरमध्ये, आज त्याला खऱ्या अर्थानं यश मिळालेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. मला खात्री आहे की भविष्याच्या काळात कौशल्य विकासाची विद्यापीठं किंवा ज्याला स्किल युनिव्हर्सिटीज म्हणतात ह्याच अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत आणि पारंपरिक विद्यापीठांपेक्षा देखील इंडस्ट्रीला लागणारे कुशल मनुष्यबळ हे ह्याच विद्यापीठातनं बाहेर पडणार आहेत. जर्मनीसारखंच भारताची पण एक अशी वेळ येईल किंवा की ज्याच्यामध्ये जवळजवळ 3/4पेक्षा जास्ती ग्रॅज्युएट्स हे स्किल युनिव्हर्सिटीतून बाहेर पडलेले ग्रॅज्युएट्स असतील ज्यांना चांगल्या चांगल्या नोकऱ्या मिळतील. माझ्या स्वतःच्या शुभेच्छा या सर्व विद्यार्थ्यांना, तसंच त्यांच्या आईवडिलांना व सर्व टीचर्सना ज्यांनी ह्या त्यांच्या यशाच्या वाटचालीमध्ये त्यांचा खारीचा भार आहे असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.